मित्रांनो, माझ्यासोबत आहेत आत्ता महाराष्ट्रभर ज्यांची चर्चा आहे, मी म्हणेन देशभर चर्चा आहे, असे माळशिरसचे नवनिर्वाचित आमदार उत्तमराव जानकर. नमस्कार साहेब. आत्ता दिल्लीवारी झाली काय? हो, दिल्लीला जाऊन आलो. त्या ठिकाणी पवार साहेब, केजरीवाल साहेब आणि आमचे काय काय कायदे तज्ञ अभिषेक मनो सिंघवी, ह्याच्यामध्ये काय करता आलं पाहिजे, कायदेशीर लढाई काय करता आली पाहिजे. आणि मग ही जी मागणी आहे, ही जी शंका आहे, आमच्या तालुक्यामध्ये जवळजवळ 1,10,000 एवढ्या मताची हेराफेरी झाली. ते काही न दिसणारी गोष्ट नाही. तुम्ही 2-5 हजार मताचं इकडे तिकडे करू शकता आणि केलं तर ते कळून येणार नाही. बर, पण एवढं मोठं आमच्या तालुक्याला शॉक झालाय. अख्खा तालुका असा कोमात गेलाय. त्याला काहीच करता येत नाही. आता दसऱ्याच्या यात्रेला मी गेलो होतो, अख्खं गाव असं शून्य आहे. म्हणजे आमच्या गावातनं 100च मतं जायला पाहिजे. पण तुम्ही एवढा ठामपणे आरोप कसा लावता? तुमच्या पुरावा आहेत का काय? नाही, नक्कीच. त्यावेळेला मी गेली 20 वर्ष झालं या निवडणुकीमध्ये पराभूत उमेदवार आहे आणि त्यामुळं मला गावाची नाडी माहिती आहे. आत्तापर्यंत मोहिते पाटील माझ्या विरोधात होते आणि मोहिते पाटीलाने आम्ही एकत्र या निवडणुकीमध्ये सामोरं गेलो. आणि मग ज्या वेळेला लोकसभेचा रिझल्ट आम्ही पाहिला त्यावेळेला 80,000चं मताधिक्य या माझ्या मतदारसंघामध्ये होतं. मग त्यानंतर हा उमेदवार आमचा 5 महिने त्याच्या थोडं सायकिक डोक्यावर परिणाम झाला होता. त्यामुळे तो उपचार घेत होता की त्याला इथून सोलापूरला पाठवल्यामुळे त्याला पराभव तो झेपता आला नाही. मी 43 निवडणुका लढवल्या, 37 निवडणुकीमध्ये मी पराभूत आहे. त्यामुळे माझ्याकडे जे पराजयाचा काही परिणाम होत नाही. पण त्या ज्या निवडणुका तुम्ही एवढ्या सांगितल्या लढवल्या, त्यातल्या बहुतांशी मशीनवरच असतील, EVM वरच असतील ना? नक्की नक्की नक्की. पण त्यावेळेस कधी वाटलं नाही का म्हणजे अशा मशिनीमध्ये काय प्रॉब्लेम? नाही, काही ग्रामपंचायतीच्या लढवल्या, काही जिल्हा परिषदच्या लढवल्या, काही विधानसभेच्याही लढवल्या. पण या मतदारसंघामध्ये असं काही घडलं नव्हतं की कधीही EVM मध्ये फेरफार किंवा हे लोकसभेला सुद्धा नव्हतं. पण या निवडणुकीमध्ये त्यांनी केलं. आता मी विजयी झालोय, 13,000 इतक्या मतांनी विजयी झालोय. पण तरी सुद्धा मी जेवढी मला मतं पडली 1,21,000 तेवढी मतं आहे, माझं लीड आहे. त्या समोरच्या उमेदवाराला 54,000 मतं पडली. कारण गेल्या वेळेला लोकसभेला त्यांनी खूप 20 कोटी रुपये खर्च केला होता. त्यावेळी त्यांना साधारणपणे 64,000 एवढी मतं पडली होती. आणि ते मतं पाडण्यासाठी त्यांनी आमचा माळशिरसचा बाजार असतो रविवारी, गुरुवारी, त्या गुरुवारच्या बाजारामध्ये मोदींना आणलं होतं. आणि मोदीला आणून सुद्धा त्यांना 64,000 एवढी मतं पडली होती. आता तर लोकांना खात्री होती की 80,000 आता प्लस मतं होणार. आता अधिकची 20,000 मतं पोल झाली होती. पण आता साहेब काही जण काय म्हणतात की विजयी उमेदवार असून साशंका का? जर तुम्ही पराभूत झाला असतं तर ठीक आहे, पण तुम्ही विजयी झालेला आहे, तुम्ही म्हणजे तुमचं स्वप्न असतं आमदार होणं, तर तेही पूर्ण झालेलं आहे, तरी पुन्हा शंका का? नाही, नक्कीच. पण विषय म्हातारी मेलेल्याचा नाही, काळ सोकावण्याचा विषय आहे. की लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठं हत्यार हे EVM आहे. आणि तुम्ही जर ते मस्त वारकऱ्याच्या म्हणतात लोक, काँग्रेसने ते आणलं, मस्त ते वारकऱ्याच्या पोटी जन्माला आलं, पण पोरगं पुढं दरोडेखोर निघालं, त्यावेळी वारकऱ्याला वाईट वाटतंच नाही असं नाही. तसं काँग्रेसलाही वाटत असेल की एवढा मोठा दरोडा या ह्याच्यावरती टाकू शकतो. मी आमदार होण्यासाठी म्हणून कधी लढाई लढलो नाही. मी ग्रामपंचायतीचं सदस्य होईन असं कधी वाटलं नव्हतं. की मी लोकांच्या मध्ये मिसळत गेलो आणि लोकांच्या संघर्षामध्ये लोकांना काय लागतंय, लोकांना काय पाहिजे, हे माझं गाव पण नाही. वेळापूर जिथं आपण बसलोय, माझं गाव इथून 4 किलोमीटरवरती धानोरा गाव आहे. त्या धानोरे गावामधनं इथं वडिलांनी मला शिक्षण घेता यावं म्हणून या ठिकाणी एक छोटा लाकडाई स्वामींचा व्यवसाय टाकला आणि इथं मला घेऊन आले. आणि या गावातलं ज्या वेळेला जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी मी ठामपणानं उभा राहायचो. आणि मी का म्हणजे या प्रक्रियेमध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये जी भूमिका घेतली ती कधी बदलत नाही. आत्तासुद्धा
मला केजरीवाल साहब काय म्हणले त्यावेळेला, ये पूरा देश अपने पीएमओ अगेंस्ट है, सुप्रीम कोर्ट अगेंस्ट है, दी अपना इलेक्शन कमीशन अगेंस्ट है, तुम्हारा स्टेट कमीशन अगेंस्ट है, हाई कोर्ट भी आपको खड़ा नहीं करेंगे, कैसे जीतोगे आप? तो भी उनको मैंने बोल दिया कि तो भी मैं जीतूंगा। कसं जिंकणार तसं मी विचारतो। तो भी मैं, क्योंकि मेरा फंडामेंटल राइट है कि मेरा वोट गया कहाँ, और वो बताना चाहिए इलेक्शन कमीशन को। अगर नहीं भी बताते तो लोकतंत्र में या सत्याग्रह में इतनी ताकत है कि उसको जीतना ही पड़ेगा। बेईमानी कितनी बार कोशिश करे तो भी सत्य की जीत ही होती है, वो हारेगा। मेरा मन कहता है बस उतना ही काफी है, ज्यादा कुछ। मेरा मन कहता था कि मैं एमएलए बनूंगा, तो कोई पूरी दुनिया की ताकत मुझे रोक नहीं सकी, ये ईवीएम भी रोक नहीं सकी, उससे भी मैं बाहर निकला। तो जिसके मन में आता है, मोदी के मन में आया मैं पीएम बनना चाहता हूँ तो बन गया, उसमें बड़ी बात नहीं है। ये इंफॉर्मेशन ऑफ राइट का ये अपने अन्ना हजारे के मन में आया कि क्यों नहीं देता। इंफॉर्मेशन ऑफ राइट ये हर आदमी का राइट है, मिलना चाहिए। पण जानकर साहेब, आता लोकसभेला ज्यावेळेस विजय होतो त्यावेळेस ईव्हीएम ठीक असतं, पण पराभव होतो त्यावेळेस त्यात गडबड असते। पण काय काय जण विरोधक म्हणतातच ना, जर छोट्या राज्यात, जसं पवार साहेब म्हणले, छोट्या राज्यात विजयी दाखवलं जातंय आणि जे मोठी राज्य आहेत, गबाळाची पैसे मिळणारी किंवा चलनातली राज्य आहेत, तिथं हा विषय होतोय। पण लोकसभेला तर उलट झालं होतं, लोकसभेला चांगल्या जागा लागलेल्या ना, मग त्यावेळेस शंका का घेतली गेली नाही? लोकसभा मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो की आमच्या मतदारसंघामध्ये तर त्यांनी ईव्हीएम मध्ये लोकसभेला गडबड जे नाही ते नाही, त्यांनी केली नाही। आम्ही जे धरलं होतं अपेक्षित, जयशे मोहिते पटेलांना आम्ही की बाबा 1 लाखाचा आपण निंबाळकरांना लीड दिलं होतं, आता तुमची लोक तेवढे ट्रान्सफर होणार नाहीत, पण 80 ते 90 हजाराचं एवढं मताधिक्य आपल्याला मिळालं पाहिजे। मग आम्हाला तिथं ते ट्रम्प आणि हे त्याच्यामध्ये घोटाळ्यामध्ये 10-11 हजार मतं गेली, पण आम्हाला अपेक्षित 80 हजाराचं लीड मिळालं आणि ते मिळणारच होतं। त्याच्यामध्ये काही दुसरा विषय असायची कारण नव्हती। लोकसभेला त्यांनी मशीनमध्ये या महाराष्ट्रामध्ये हेराफेरी केली नाही, बाहेर राज्यात केली असेल, त्यांना कुठं करायचं आणि कुठं। जर तुमची हेराफेरी लोकांच्या समोर आली, हे माझ्या मतदारसंघामध्ये ती समोर आली। माझ्या धानोरे गावामध्ये मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये 150 मतं जात आहेत, माझ्या विरोधामध्ये 300 जात आहेत। असं होऊ शकत नाही, कारण मग राजकारणातलं एकतर मला काय कळत नसेल, मी चुकीचा असेन, आणि जर मी चुकीचा असेन तर मी त्यातनं थांबलं पाहिजे आणि मी बाजूला हटलो पाहिजे। कोणत्याही माणसाला जर तुम्हाला लोकांचं मन आणि मत आणि हे कळत नसेल, आणि गेली 20 वर्ष मी या प्रक्रियेत आहे, माझं मत आहे मी चुकीचा नाही आणि मी जिंकणार। पण आता विरोधक म्हणतात की आम्ही तिथं विकास केलाय म्हणून लोकांनी आम्हाला जादा मतं दिली, मग तुम्ही नाकारताय कसं? नाही, तेच मार्केटवाडी गावाचंही मत होतं की तुम्ही विकास केलाय म्हणून तुम्ही, हे तर काय बॅलेट पेपरवरचं खरं मतदान नव्हतं, ऑथेंटिकेशन नव्हतं, त्याला कोणाची सिग्नेचर नव्हती, कोणाचा जय पराजय नव्हता। पहिल्यांदा त्यांनी बहिष्कार टाकला, काही लोक त्यांची बोलवली, त्यांनाही 500 मतं आहेत, मी म्हणत नाही त्यांना मतं नाहीत, पण त्याची 1000 का झाली हा माझा प्रश्न आहे। आणि दुसरा असा विषय आहे त्याला, जर तुम्हाला हे करायचं तर मग तिथनं तुम्ही मुंबईनं नेते हेलिकॉप्टरनं का पाठवले? तुमचं चांगलं काम आहे, तुमचा विकास चांगला आहे, तुम्ही गावामध्ये चांगली कामं केलेली आहेत, हरकत नाही ना, तुम्हाला मतं पडली असती ना। तिथं फक्त बघायचं होतं की तुमच्या विकासाला मत आहे का नाही, किंवा काय नेमकं ह्या गावानं मत कसं केलंय आणि काय केलंय। ते गावाचं बंड होतं, त्यांनी बॅलेट पेपर छापले, त्यांनी पेट्या बनवून आणल्या, त्यांनी 1 आठवडाभर कष्ट घेतलंय ना, आणि 25,000 रुपये खर्च केलाय त्यांनी गावाने। त्या गरीब गावाची ती ताकद नाही ना, त्यांना राग आला, ते हँग झाले, 3 दिवस माझ्या दारात इथं बसून होते, आम्हाला घराकडे जाणार नाही, आम्हाला तालुक्यामध्ये तोंड दाखवता येत नाही, आम्ही काय करायचं? आणि असं आमचं गाव करू शकत नाही।
आणि मग तुमच्या मीडियाला सांगितलं की बाबा तुम्ही सगळेजण या, हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, देशाला दाखवा, राज्याला दाखवा की आमचं हे जे इलेक्शन आहे ते पारदर्शक पडतंय का नाही. म्हणून त्यात ते दिवाण सर होते, म्हणजे जे ABP माझाचे हे आहेत, त्यांना ऑब्झर्वर केलं. रवी लवेकर म्हणून जो TV 9चा आहे, त्याला निवडणूक निर्णय अधिकारी केलं. आणि अनेक छोट्या प्रिंट मीडियाचे ह्याचे सगळे लोक त्या ठिकाणी इलेक्शन ड्युटी म्हणून 5 बूथ लावले होते, 15 लोक होती. ही तुमची लोक होती, म्हणजे मीडियाचे लोक होते. पण आता कसं होतं साहेब, असं म्हणतात की गावकरी आले का ह्याच्या मागं अजून कोण आता अदृश्य हात आहे ह्या पूर्ण आंदोलनामागं? नाही, अदृश्य असायचं काय, अदृश्य तिथं काय, दूध का दूध और पाणी का पाणी होतं. त्याच्यामध्ये अदृश्य हाताचा, बिगर हाताचा, आणि असतील बी हात समजा काय डोनाल्ड ट्रम्पचा आहे समजा, लोकांचं काय मत होतं की आम्ही गावातनं एवढी मतं दिलेत, आम्हाला चेक करायचं आहे. बरं, चेक करणं गुन्हा आहे का? पोलीस फोर्स घालणं तिथं ह्या सरकारचे कारण काय? आज बी तिथं पोलीस बसवलेत, CCTV कॅमेरा लावलेत, हे गाव अफिडेविट करतंय म्हणून. मग तुमची दडपशाही का? तुम्ही कशासाठी हे करताय? त्याला तुम्ही वरनं लोकांना आणून प्रेशर करताय, गावावरनी हे करताय, म्हणजे कशासाठी केलं जातं? ही मार्कडवाडी जे टार्गेट आहे, कुणीही यावं, त्यांनी यावं, येऊ नये असं नाही. काय तुमच्या गावाची एक बैठक घ्यावी, तुमचं काय मत आहे, तुम्ही का बॅलेटवर मतदान करत होता, काय तुमच्या मनामध्ये आग आहे, तुम्हाला हे सरकारचं आवडत नाही का, तुम्हाला कोणाला मतं दिली होती? आणि मग आमचे आमदार 4 बसवतो तिथं, सरकारचे 1-2 मंत्री बसवतो, किंवा निवडणूक आयोगानं सामोरं यायला पाहिजे की बाबा आमची यंत्रणा देतो, तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवतो. हे EVM आहे, खरं आहे, राईट आहे. आणि तेच मी बी म्हणतोय, EVM खरं आहे, हेच तुम्ही आम्हाला फक्त दाखवा. जर खरं असेल तर अडचण काय आहे त्याला? पण असं वाटत नाही की आपण चुकीचा पायंडा पाडतोय? कारण काय होतंय, आता एवढं पूर्ण प्रक्रिया होते देशात, तुम्हालाच बरोबर कसं म्हणजे हा प्रॉब्लेम दिसला? भरपूर सगळीजण आहेत या प्रक्रियेत आहेत, अनेकांचे पराभव झालेत, अनेकांचे जय झालेत, पण तुम्ही चुकीचा पायंडा पाडते. उद्या असं होणार की माझा पराभव का झाला, तर मशीनमध्ये खराबी होते, तर हा पायंडा चुकीचा पाडला जातोय असे काही काही विरोधक म्हणतात. नाही, पाडू नका. EVM पण ठेवा. आजच अमोलजी कोल्हेने संसदेमध्ये भाषण केलं, तुम्हाला रोजच वांग्याची भाजी खाय घातली किंवा तुम्हाला चॉईस ठेवला पाहिजे. त्याला ज्यांना कोणाला EVM वरती विश्वास आहे त्याने EVM वर मतदान करावं, आणि ज्याचा विश्वास नाही त्याच्यासाठी बॅलेट ठेवा. दोन्ही मतदान पद्धती पाहिजे. हो, तुम्ही EVM एक ठेवा. जो कोणी म्हणला मला चिठ्ठीवर मतदान बॅलेटवर करायचं आहे, मतपत्रिकेवरती करायचं आहे, मतपत्रिकेवरती करू द्या. दोन्ही EVM वरची EVM वर मोजा, बॅलेटवरची बॅलेटवर मोजा. काय होऊ शकतं 5 वर्षातनं? तुमचा 4-6 तास वेळ वाढू शकतो. बॅलेटवर मतमोजणी करायला वेळ लागणार आहे, प्रक्रिया थोडी 4-6 तास. मध्ये 3 तासाचा ह्या अधिकाऱ्यांना हॉल्ट द्या, त्यांना जेवण खाणे करू द्या, 1 तासभर विश्रांती बी द्या. तोपर्यंत ते पेट्या आणू नका. पेट्याचं एकदा समजा आता तुम्ही एक माझ्या मतदारसंघात 400 पेट्या, 400 पेट्यापैकी 200 पेट्या मोजून झाल्या, समजा ते दुपारी 1ला झाल्या. 1 ते 5 सुट्टी घ्या ना, आणि 5 नंतर 200 पेट्या माझं चालू करा. अडचण काय? माझं मत तेवढा प्रक्रिया वाढेल. किंवा तुम्ही अजून स्पेअर लोक ठेवा तेवढी की नवीन लोक मोजतील, तुम्ही कंटिन्यू करायचं आहे, लोक कंटाळतील. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काय? माझं मत त्याला की तुम्ही EVM मध्येच मत घाला आणि ते कुठं जातंय हे जर माझं मत मला कळत नसेल तर तो माझा राईट आहे, आणि तो मी मिळवल्याशिवाय राहणार नाही. कारण कोणती खरी गोष्ट असेल जे माझ्या बाबतीत घडलंय ते देशाच्या बाबतीत घडता कामा नये, आणि म्हणून माझी ही लढाई आहे. बरं, आता तुम्ही जर पाहिलं, माझ्यापेक्षा राजकारणात ज्येष्ठ आहेत, भरपूर गोष्टी बघितलेत. मतदान ज्यावेळेस बॅलेटवर व्हायचं त्यावेळेस पेट्यांची हेरफेर व्हायची, त्याच्यामुळं आलं EVM मशीन.
मग आता कसं करायचं, परत त्याच दिशेनं जायचं? का ईव्हीएम बी पळवून नेऊ शकत नाहीत का? असं पेटी पळवून नेते असं हे तो काळ, तो जमाना, ती इलेक्शन प्रोसेस फार जुना काळ. पण हेरफार होऊ शकते ना त्याची. नाही, काय हेरफार होण्याची कारण नाही त्यावेळेला. तुम्ही एक सांगा त्यावेळेला, तुम्ही काय करता ज्यावेळेला एखाद्या गोडाऊनमध्ये पेट्या ठेवता त्यावेळेला ती दुसऱ्या दिवशी मोजायचं करा. आणि तुम्ही हे करा की 25 लोक तुमचे आणि 25 लोक तुमचे त्या ठिकाणी त्यांना जागा द्या. तुमचे त्याच्या आतमध्ये पोलीस राहतील, तुम्ही 50 फुटावरती बाहेर राहाल, त्याच्याकडे बंदुकी आहेत, तुमचं गोडाऊन कोणी उघडलं जाणार नाही. आणि तुम्ही हा आदेश काढा की दोन्ही पार्टीचे त्या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून, खात्रीसाठी म्हणून 25 लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतील. अडचण काय, पिटी पळवण्याचा आणि ह्याचा हा जमाना आहे. तुम्ही गडचिरोलीत निवडणूक घेता, तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये घेता, माळशिरसमध्ये मी राजीनामा देतोय, इथं कधी पिटी पळवली गेली? पण तुम्ही राजीनामा देताय, सांगितलं आता सविस्तर तुम्ही विश्लेषण सांगितलं कशा पद्धतीनं आपले आमदारकी धोक्यात घालून हे आंदोलन उभं करायचं का? पण एवढी रिस्क का घ्यायची? नाही, त्याच्यासाठी नाही. तुम्हाला मी सांगितलंच की मला आमदारकीसाठी माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे. मग ईव्हीएमचा असेल नाहीतर शोषण व्यवस्थेचा असेल, जो कोणी अन्याय करतो त्याच्या विरोधामध्ये मी लढतो. माझ्या बाबतीमध्ये हा अन्याय केला गेला आणि माझी जी मतं आहेत, मी 1 लाख जेवढी मला मतं पडली आहेत 1,21,178 तेवढं माझं लीड आहे. आणि मग तुम्ही जर अशा पद्धतीनं अन्याय करून किंवा बोगसपणानं तुम्ही जर सत्तेवरती अजून 3,500 मतं जर मला कमी त्या उमेदवाराला पडली असती तर मी पराभूत होतो. त्याला 1,15,000 होत होती, मी 1,14,000 येत होतो. आता काय विरोधक म्हणत होते, तुम्ही हे ऐकलं असेल, पहिल्यांदा जे निवडून आलेत लोकसभेला असतील काय विधानसभेला असतील त्यांनी राजीनामा द्यावा. तुम्ही एकट्यानं नाही, सगळ्यांनी राजीनामा द्यावा आणि मग बोलावं. स्पेशली तुमच्या पक्षातले काय जे नेते आहेत त्यांनी. नाही, कुणी काय बोलावं ह्याच्यासाठी नाही. तुम्हाला एक जागा देतो ना ट्रायलला. मी निवडणूक आयोगानं किंवा आमचा जो पराभूत उमेदवार आहे त्या दोघांनाही मी आवाहन केलं आहे की तू माझ्याबरोबर चल आणि बॅलेट पेपरवरती आम्ही दोघंही मतदान घ्यायला तयार आहे. आपण निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र करून देऊन माझा राजीनामा मंजूर करा. नंबर 1. नंबर 2 की नुसतं निवडणूक आयोगच नाही, नुसतं निवडणूक आयोग हाच विषय नाही. त्याला कुणीतरी एका जागेवर तुम्हाला खात्री करायची आहे. आमचं मार्कडवाडी खात्री करायला लागलं होतं आणि मग खात्री करत असताना तुम्ही जर खात्री करू देत नसाल तर माझ्या विधानसभेचा राजीनामा द्यायला तुम्हाला पोटनिवडणूक तर घ्यावी लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला ईव्हीएम तुमचं चांगलं आहे तर ईव्हीएम पण ठेवा. ज्याला ईव्हीएमवर करायचं आहे त्याला असं बी द्या निवडणूक आयोगानं की ज्याला ईव्हीएमवर मतदान करायचं आहे ईव्हीएमवर करू द्या, मला बॅलेटवर करायचं मला बॅलेटवर करू द्या, दोन्ही ठेवा. बरं, आता ह्या दरम्यान अनेक कायदे तज्ज्ञांशी तुमचं बोलणं झालं असेल तर ह्यातनं पर्याय कसा दिसतो? म्हणजे तुम्ही दिल्लीला आत्ताच आला भेटून, काय पर्याय दिसतोय ह्याच्या पुढं? म्हणजे कशा पद्धतीनं दिसतोय तुम्हाला? नाही, सगळे बरे 60-70 खासदारांशी माझी चर्चा झाली. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल झाली, पवार साहेबांशी चर्चा झाली, आमचे सगळे 8चे 8 खासदार होते त्यांच्याबरोबर चर्चा झाली. आणि हे अतिशय गंभीर आहे आणि देश लोकशाही संपून हुकुमशाहीकडं हे जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत ठीक आहे. आणि ज्याला 25.1% मतदान पडते तो विजयी होतोय आणि ज्याला 74.99% मतं पडतात तो पराभूत होतोय. आणि मग हे फार काळ चालणार नाही. तुम्हाला कुठल्या राज्यामध्ये करायचं, केजरीवाल साहेबांनी सांगितलं की लोकसभेला माझ्यामध्ये करतात आणि विधानसभेला करत नाहीत. म्हणजे कुठं करायचं नाही हे त्यांचं ठरलेलं आहे. तुम्हाला ह्या दरम्यान कॉल आले का साहेब की आता कसं असले कॉल असतात की मला काय गोष्टी माहिती आहेत, मला काय
कारण कोणतरी पुढे आलंच असणार ना, का नाही? अनेक लोकांनी मला सुद्धा दाखवलं ते चिठ्ठी कशी पडते, ते DL कशी छापली जाते मागं पुढं, आणि 12-14 तासाचा त्याचा ड्युरेशन पिरियड असतो, त्याच्यानंतर ते वॉशआउट होते. आपण पूर्वी नव्हतो, पेनानं सही केली की 1 तासाने ती ओढून जायची. असं तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये, म्हणजे नक्की मला माहीत नाही. मला उद्या डेमो दाखवणार आहेत मुंबईमध्ये पत्रकार संघानं, मुंबईच्या सगळ्या भारतभर त्याचं प्रक्षेपण आहे, सगळ्या देशभरातली चॅनल आहेत, आणि मीच प्रमुख पाहुणा आहे त्याचा. अनेक रिटायर्ड न्यायमूर्ती आहेत हायकोर्टाचे, अनेक वकील आहेत, रिश्ता काय ते शिदवाडकर आहेत, अनेक लोक ह्याच्यामध्ये आहेत, हे आपले BJ कोळशे पाटील आहेत, अनेक लोक आहेत. ह्या सगळ्यांनी त्याचं EVM हॅक कसं केलं जातं. आता मी काय IT इंजिनियर नाही, किंवा माझा खेडूत मतदार हा तो तर कोसो आहे, त्यानं म्हणून तर बॅलेट आणला. त्यांना दाखवायचं होतं की 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया होती, आणि 4ला लगेच मतमोजणीला सुरुवात, 5 वाजेपर्यंत निकाल. बरं, तुम्ही सांगितलं की मी इंजिनियर नाही, पण तुम्ही हाय काय ते सांगा पहिल्यांदा, म्हणजे तुमचा प्रवास सांगा राजकारणात, कसं नक्की काय काय नाही. मी राजकारणामध्ये काही ठरवून आलो नव्हतो. मी जिथं जिथं अन्याय होईल त्या ठिकाणी, मग ते माझ्याशी संबंधित बी नसलं तरी मी त्या ठिकाणी एखाद्याचं भांडण लागलं 2 मित्रांचं बी, तरी ज्याच्यावर अन्याय होतोय त्याच्या बाजूने मी नेहमी उभा राहायचो. पण काय करता तुम्ही? त्यामुळं गावानं मला इथं सरपंच केला. इथं माझ्या जातीचं कोणी नाही, माझ्या घरातलं भावकीचं कोणी नाही, माझ्या घरातली फक्त 5 मतं होती, आणि तरी या गावानं, म्हणजे 15,000 मतदानाचं गाव आहे, हे सर्व जातीचं धर्माचं आणि सगळ्यात जास्त म्हणजे मराठा समाजाचं प्राबल्य असणारं गाव आहे. पण तरीसुद्धा हा माणूस आपल्या गावचा पुढारी असला पाहिजे, आपला लीडर असला पाहिजे, ही भूमिका ठेवून गेली 20 वर्ष. म्हणजे मला तर केलं, माझ्या बायकोला सुद्धा केलं. 20 वर्ष गाव माझ्या ताब्यामध्ये हे तर दिलं, आणि याच भागामध्ये मला जिल्हा परिषदलाही निवडून आणलं. पिलीव भागामध्ये मी पंचायत समितीला उभा राहिलो, तिथेही लोकांनी मला निवडून आणलं. विधानसभेला मी 3 वेळा डिफीट झालो. पण लढाई हे माध्यम पुढं घेऊन जाण्याचं, किंवा निवडणुकीच्या पराभवामधून आपल्याला बरंच काही मिळून जातं, लोकांनाही खूप काही मिळतं. आता संघर्ष असतो, त्रास असतो, जेल असते. मी 27 वेळा जेलमध्ये बसलो, म्हणजे काय कधी कोणाची चोरी केली म्हणून नाही, पण अशाच अन्यायाच्या विरोधात. म्हणजे सगळे भांडण जे झालं ते कधी माझ्या ह्याच्यासाठी नाही. तलाठी असेल, PSI असेल, तहसीलदार असेल, अनेक अधिकाऱ्याबरोबर माझी मारामाऱ्या झाल्या. त्या वयामध्ये करंट असतो, त्या वेळेला ते चुकीचं झालं, म्हणजे चुकीचं करतोय, गरिबावर अन्याय करतोय. आणि ज्या वेळेला मी जेलमध्ये जायचो 25,000 लोक असे आरडत ओरडत निघायचे, लोकांना वाईट वाटायचं, लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं, सहन व्हायचं नाही. 4-4 पोलीस गाड्यासुद्धा अशा फोडून भुगा करून काड्याच्या पेटीसारख्या लोकांनी झाडात फेकून दिल्या. म्हणजे लोकांना वाटायचं की हा एवढा सच्चा माणूस आहे, ह्या विरुद्ध पोलिसांनी ह्याला जेलमध्ये घालावं किंवा हे करावं, हे लोकांना पटायचं नाही. मुलाखतीच्या शेवटाकडे येतो, आणि अतिशय वेगळा प्रश्न, ते धुमस एक चित्रपट होता, त्यात तुम्ही नायक होता, पण तुमच्याबरोबर सहनायक कोण होतं ते सांगा. नाही होतं त्या परिस्थितीमध्ये एक अन्यायाविरोधात 2014ला देवेंद्र फडणवीसनी एक घोषणा केली होती की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, आणि ते दिलं नाही म्हणल्यानंतर 5 वर्षानंतर इलेक्शनच्या पिरियडमध्ये कुणी ना कुणीतरी सोबतीला असावा या उद्देशानं. आता कसं आहे, ते जी पिपाणी चांगली वाजते त्याला बरोबर घ्यावं ह्या उद्देशानं घेतलं. कोण होतं सांगा. आणि काय गोपीचंद पडळकर होते. आणि मित्रांनो, तुम्हाला ती फ्रेम बघा, जानकर साहेब आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, दोघेही आमदार झालेत आणि चालतात, आणि आज ते सत्य झालं. झाला का कधी फोन ह्याच्यानंतर, झाला का? नाही, कधी 5 वर्षामध्ये फोन आला नाही, किंवा मी कधी केला नाही त्यावेळेला. त्यांचे वाटा रिकाम्या, माझ्या वाटा रिकाम्या. पण कोणतं माध्यम असे ना त्यावेळेला की पवारसाहेबसुद्धा असू द्या, पवारसाहेबसुद्धा जर मला वाटलं अन्याय होतोय तर पवारसाहेबाच्या विरोधामध्ये सुद्धा मी गेल्या 5 वर्षापूर्वी बोललो. मी त्यांचा उमेदवार होतो, आणि घरी जाऊन त्यांना बोललो मी, म्हणजे की बाबा तुम्हाला या माणसाला संधी दिली तर तुम्हाला अनेक पटीने उपयोग होईल.
तुम्हाला नेमकं काय करायचं आहे किंवा हे चुकतंय कसं या बाबतीमध्ये मला सोडून परिषदेवरती यशपाल भिंगेचं नाव घेतलं होतं. त्यावेळेला पवारसाहेबांचं आणि माझं सुद्धा खटकाखटकी जोरदारपणानं झाली. आणि त्यानंतर म्हणजे पवारसाहेब हे मोठे आहेत. त्यानंतर 4 दिवसानं माझ्या मुलाचं लग्न होतं. कोरोनाचा काळ होता आणि पवारसाहेबांना सांगितलं होतं लग्नाला काही येऊ नका, पण ते पवारसाहेब आहेत. ते माझ्या मुलाच्या लग्नाला आले. ते काय उंचीचं पवारसाहेबांची उंची खूप मोठी आहे. पण संघर्ष हा मी जिथं चुकत असेल तिथं सगळ्या ठिकाणी करतो. भरपूर गप्पा होतील, कारण संघर्ष करत करतच इथपर्यंत आले. जाता जाता शेवटचा प्रश्न, पुढं काय ठरवले, कशा पद्धतीनं तुम्ही जाणार पुढे? नाही, नक्की हे मात्र पक्क सांगतो की मला आत्मविश्वास आहे आणि माझा आत्मविश्वास हा मला जिंकूनच देतो. म्हणजे त्याच्यात पराभव हा नसतोच. हा एक करेल निवडणूक आयोग, EVM बंद करणार नाही, पण EVM बरोबर बॅलेट पेपर चॉईस ठेवल की ज्याला बॅलेटवर करायचं आहे त्याला बॅलेटवर करा. मित्रांनो, हा खूप चांगला मुद्दा मांडला. त्यांचा ईव्हीएमवर संशय आहे, पण विरोध नाही की ते बंद करा, त्याच्या जोडीला बॅलेट करा, बॅलेट ठेवा. जे लोकांना जे आवडीत आहे तिथं ते करू शकतात आणि मतदान जी प्रक्रिया आहे ती पारदर्शक होईल. हो. तर एवढा वेळ दिला आणि गप्पा मारल्या, तर परत अशा कधीतरी गप्पा मारू. तुम्ही पूर्ण दिल्ली करून या स्वारी, त्याच्यानंतर काय गोष्टी आपण बोलूया. कसं वाटलं बोलून सांगा. नाही, नक्कीच छान. म्हणजे हा मुद्दा माझ्या हृदयाला भिडलेला आहे आणि ज्या वेळेला माझ्या हृदयाला भिडतो त्यावेळेला मी न्याय मिळवतो. जगातली सगळी व्यवस्था माझ्या विरोधात असू द्या, पण मी जिंकणार एवढं तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो. मी हरू शकत नाही, कारण हा मुद्दा जिव्हाळ्याचा आहे, या लोकशाहीच्या हिताचा आहे आणि सगळ्या आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी गरजेचं आहे. म्हणून मी हरणार नाही, त्यासाठी जिंकणार. धन्यवाद.